आज आपण सर्वजण महान समाज सुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त एकत्र आलो आहोत. ही केवळ जयंती नसून त्यांच्या विचारांचा, कार्याचा आणि समाज परिवर्तनाच्या लढ्याचा अभ्यास करण्याचा दिवस आहे. महात्मा फुले यांनी ज्या काळात कार्य केले तो काळ सामाजिक विषमता, जातीभेद आणि अज्ञानाने ग्रासलेला होता. समाजात उच्चनीचतेची खोल दरी होती आणि स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. अशा परिस्थितीत फुले यांनी शिक्षणाला परिवर्तनाचे प्रमुख साधन मानले. त्यांनी आपल्या पत्नी सावित्रीबाई फुले यांच्या सहकार्याने 1848 साली मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. हा निर्णय त्या काळात अत्यंत क्रांतिकारी होता. त्यांनी केवळ शिक्षणाचा प्रसार केला नाही, तर समाजातील अंधश्रद्धा, जातीय अन्याय आणि स्त्रीदास्य याविरुद्ध कठोर संघर्ष केला. महात्मा फुले यांच्या कार्याचे विश्लेषण केल्यास 3 महत्त्वाचे पैलू स्पष्ट होतात. 1. शिक्षणाचा प्रसार. फुले यांना वाटत होते की शिक्षणामुळेच माणूस विचार करू शकतो आणि अन्यायाविरुद्ध उभा राहू शकतो. म्हणून त्यांनी स्त्री शिक्षण, शूद्रांच्या शिक्षणासाठी आयुष्य वाहिले. 2. सामाजिक समतेचा लढा. त्यांनी जातीभेदाविरुद्ध आवाज उठवून सर्वांना समान अधिकार मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. सत्यशोधक समाज स्थापन करून त्यांनी समाजाला जागृत केले. 3. स्त्रीमुक्तीचा विचार. स्त्रियांना शिक्षण, स्वातंत्र्य आणि सन्मान मिळावा यासाठी त्यांनी काम केले. विधवा पुनर्विवाहाला प्रोत्साहन देऊन त्यांनी समाजातील कुप्रथांना आव्हान दिले. आजच्या आधुनिक काळातही फुले यांच्या विचारांची आवश्यकता तितकीच आहे. जरी आपण प्रगती केली असली तरी अजूनही समाजात काही प्रमाणात भेदभाव, अंधश्रद्धा आणि असमानता दिसून येते. त्यामुळे त्यांच्या विचारांचा अभ्यास करून आपण स्वतःला आणि समाजाला सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. महात्मा फुले यांचे विचार केवळ इतिहासापुरते मर्यादित नसून ते आजच्या पिढीसाठी मार्गदर्शक आहेत. त्यांनी दिलेला समानता, शिक्षण आणि मानवता हा संदेश आपण आपल्या जीवनात अंगीकारला पाहिजे. शेवटी आपण सर्वांनी त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याची शपथ घेऊया. धन्यवाद.